नमस्कार, मी सुनील इभाड, शिवसेना डहाणू विधानसभा प्रमुख. आज आपण या ठिकाणी चित्रकार लाखनपाडा येथे आलेले आहोत. गेल्या 17 तारखेला दुपारी 2 वाजता या ठिकाणी जोरात असा दगडखाणीचं ब्लास्ट करण्यात आलं आणि या ब्लास्टमुळे येथील जे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आपण सगळे बघू शकाल, इथं आपल्या बाजूला सगळं त्यांची सगळी शेती आहे आणि या शेतीमध्ये सगळं ब्लास्टिकमुळे सगळी जी दगड आहेत आणि त्यांचा जो काही केमिकल आहे तो केमिकल आल्यामुळे इथली सगळी भात शेती खराब झालेली आहे. आणि खरोखरच हे दरवर्षी याच पद्धतीने होते. यावर्षी हे भर दिवसा आणि ते पण पावसाळ्यात हा तरी भूसुरुंग केलेला आहे आणि त्याच्यामुळे खरंच अतिशय आम्हाला दुःख वाटतंय की बाबा हे सगळं या सगळ्या गोष्टीला वेळोवेळी सांगून पत्रव्यवहार करून सुद्धा हे जर वारंवार घडत असेल तर याला कोणाच्या तरी एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या यांच्या कुठे यांचा हात आहे का असा आम्हाला संशय आहे. हे जे आता हे जे सगळा भूसुरुंग झाला या संदर्भात आपण गेल्या 18 तारखेलाच इथल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायत कार्यालय आणि तहसील कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु इथले तरी कुठलाही आजची तारीख आहे 23 तारीख 22 तारीख झालेली आहे, तरी 5 दिवस होऊन गेले तरी आपल्या इथल्या प्रशासनाला कुणालाही जाग आलेला नाही. कुठलाही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी पाहणीसाठी आलेला नाही, स्थळ पाहणीसाठी आलेलं नाही. तर आम्हाला दुःख आहे की हे जर इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी सगळ्यांनी पत्रव्यवहार करून तुमच्यापर्यंत त्यांची शोकांतिका मांडली तरी कुठलाही शेतकरी कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आला का नाही हे खूप दुःखाची गोष्ट आहे. त्याचबरोबर इतर सगळ्या या ब्लास्टमुळे या चित्रकार लाखनपाड्यातील बहुसंख्य घरं आता जवळजवळ 110-120 घरं या लाखनपाड्यामध्ये आहेत. त्याच्यातली 50% घरं ही सगळ्यांच्या घरानं तडा गेलेला आहे. त्याच्यामुळे घरांची सुद्धा अतिशय दयनीय अवस्था आहे. या लोकांचं एकच म्हणणं आहे, बाबा तुम्ही पाड्यातली लोक आहेत, तुम्ही पाड्यातली लोक धंदा करतात, आम्ही तुम्हाला विरोध करत नाही. गेली 2 वर्ष या लोकांनी त्याच पद्धतीने त्यांना धंदा करण्यासाठी संधी दिली. परंतु या लोकांनी जे इथं कोणी जे ब्लास्ट करतात, जे धंदा करतात, त्यांनी त्या संधीचा दुरुपयोग केला आणि इथल्या ग्रामस्थांचं नुकसान कसं होईल हे त्यांनी पाहिलं. इथं जवळपास इथं 200-300 मीटरवरती जिल्हा परिषदची शाळा आहे. त्या जिल्हा परिषदच्या शाळेला सुद्धा तडे गेलेले आहेत. तिथले जो प्लास्टर आहे तो प्लास्टर या ब्लास्टिंगमुळे तो प्लास्टर निघून गेलेला आहे. इथं जवळजवळ नाही म्हणता 60-70 विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत आणि ते विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात, त्यांच्या जीवाला धोका आहे. जर अशा पद्धतीने वारंवार जर समजा असे ब्लास्ट झाले तर इथं खरोखरच खूप येणाऱ्या काळात खूप इथली परिस्थिती खूप दयनीय होऊन जाईल, बिकट होऊन जाईल. त्यामुळे आम्ही प्रशासनाला एकच सांगायचं माझे आहे की येणारे 1 ते 2 दिवसात जर तुम्ही इथं तात्काळ येऊन जर कुठली उपाययोजना केली नाही, तुमचं प्रशासन इथं सहपाहणी केली नाही तर येत्या 2 दिवसात आम्ही या ठिकाणी आंदोलन घेऊ आणि तिथं जर कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न झाला तर त्या सर्वस्वी जबाबदार हे आपलं प्रशासन असेल. धन्यवाद. काय आहे, आपण तहसीलदार साहेबांना आणि ग्रामपंचायतीला सुद्धा पत्र दिलेले आहे. जर हे जे आता भूसुरुंग झाला याच्यावर जर त्यांनी तात्काळ यापुढेही जर परत असं वारंवार होणार असेल आणि जर तात्काळ त्याच्यावर काही कारवाई केली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ येऊन त्या ठिकाणी आंदोलन घेऊ आणि मग जे काय पुढे होईल त्याला सगळं हे सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील. माझं नाव सतीश महादेव पाटकर, मी राहणार चित्रकार लाखनपाडा. तिथे खदारी जवळ माझे लागून भात शेती आहे. मला ना विचारता म्हणजे ब्लास्ट केले. इकडे माझे म्हणजे घरीचे आई ते बोरा वगैरे सगळे कार वगैरे कापायला त्याने कळवलं नाही. दुपारी 17 तारखेला 2 वाजता हॉलवर ब्लास्ट केला मोठ्या रूपानं. त्या घराला पण आमचे भरपूर मोठाले तडे आले आहेत. आम्ही 18 तारखेला ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे, तहसीलदारला पण एक अर्ज दिलेला आहे. कोणी त्याच्यापर्यंत चौकशीला नाही आलाय. आम्हाला आता म्हणजे कायमच खदान बंद पाहिजे. म्हणजे भरपूर माझ्या भाताचे नुकसान झाले आहे. एवढी पूर्ण आमची जागा आहे, कोणाला काही विचारलं नाही. इकडे काकाची जागा आहे, काका येतो, काकाचे मुलगे येतात, माझे घरातले येतात. कोणाला विचारलं, कोणालाच नाही सांगितलं. म्हणजे उडवलं. नंतर आमच्या घरी तिकडे फोन केलेला त्याच्यानंतर काही तुमच्या शेतामध्ये दगड पडले ना, मोठे मोठे ते दगड टेस्ट ठेवले, बारके बारके दगड त्यांनी काढून पण टाकले. ब्लास्टिंग झालं नुकसान वगैरे म्हणजे शेतीचं नुकसान भरपूर झालेलं आहे आणि घराचे पण नुकसान झालं आहे. आम्ही उन्हाळ्यात म्हणजे शेतामध्ये दगड पडतात ते आम्ही कपची विसरून साईडला करून शेती करतो. उन्हाळ्यात आम्ही त्याला काही सांगत नाही होतं, पण आता पण मोठे हॉल मारतात बोरिंगचे. चौथा म्हणजे 20-25 फूट हॉल मारतात. ते दिवस मला 17 तारखेला संध्याकाळी चौथाने सांगितलं का 15 फूट मारलेले सर, पण आम्हाला ना विचारताना उडवला. इकडे कोणीतरी आमची काय मागणी आहे म्हणजे आम्हाला खदान बंद पाहिजे. आमच्या पाड्यातल्या घरा म्हणजे पूर्ण माझंच घर नाही, पाड्यातल्या घराचे घर पूर्ण झालेलं आहे, तडा गेलेला आहे. म्हणजे तडा जातात म्हणून ना पाण्याची पातळी आत जाते.
आम्हाला नंतर पाणी बोरिंग मध्ये नाही असताना म्हणजे पाणी म्हणजे आंघोळ करायला पाणी नाही का, प्यायला पाणी नाही येतो मे महिन्यात. तसे आमची व्यवस्थित आहे म्हणजे गावात शेड करून आम्ही काय त्यांना बोलत नाही होतं, पण ते जास्तीच करायला लागलंय. त्याच्यामुळे आम्हाला खदान बंद करा ना. आम्ही इकडे शेती करत आहात, भात शेती करत आहात ना. आम्ही इकडे 4-5 दिला ती शेतावर ही बारीक पोरा घेऊन दिला ती ना. मी पण इकडे दिला ती. आम्ही इकडे 4 कापाई गेल तर मग तिनं दुपारचे 2 वाजता तिने विलास करला. आम्हाला विचारल्याचा बिन विचारल्याचा आम्हाला तिने विलास करला. तर पोराला लागता काय, आम्हाला लागता काय, डोबी चालता बकरी चालताना आम्हाला लागता का काय हे तर ती आमची नुकसान फार झाली आमचं. आम्ही केला काही खदान आम्ही बंद करायची असं आमची नुकसान आम्हाला एवढी करली. आम्हाला खदान चालू नाही पाहिजे असं आम्ही आमची घरा आम्हाला घरकुल दिघेल, सरकारने घरकुल दिघेल तर आम्ही ते हाल एकदा करून आम्ही बाकीसाठी करून आम्ही घर बांधेल. तर ते हॉल उडवत आमचं विलास करत आमचं घर आखत घर पण आमचं तड होऊन गेलं, फुटून गेलं. ती पण आम्हाला काय नाही.